हा देश संविधानावर चालतो। या राज्यामध्ये या देशामध्ये कायदा चालतो, लोकशाही चालते। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी कळकळीची विनंती आहे, बाबांनो, या महाराष्ट्रामधल्या 11-12 करोड जनतेच्या हिताचं रक्षण करण्याची शपथ तुम्ही घेतलेली आहे। जरांगे नावाचा माणूस या महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठं आंदोलन उभं करतो आणि हव्या तशा मागण्या, रोज एक मागणी यांची बदलते। मागण्या कराव्यात, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे मागण्या करायचा, परंतु गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या प्रवर्गांना, ज्या जात समूहांना, ज्या ओबीसी प्रवर्गामधल्या, भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या लोकांना सामाजिक प्रतिनिधित्वासाठी त्यांच्या न्याय हक्काचे जे अधिकार दिलेले आहेत, ओबीसी प्रवर्गामधून दिलेले आहेत, कोर्टाच्या अनेक कसोट्यावरती तपासून ते पुढे आलेले आहेत, त्याच ओबीसी मधून ॲज पर लॉ, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, कायदे कानून आणि लोकशाहीची मूलभूत तत्वे पाळून मराठा समाजाचं रिझर्वेशन देण्याचा प्रयत्न आत्ताच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी करावा। नसेल तर हा घटनेशी द्रोह आहे। नसेल तर या महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेच्या हिताचं रक्षण करण्यासाठी जी काही मंडळी आहेत ही फेल्युअर झालेली आहेत। जर कोण मागणी करत असेल आणि त्याच्या मागणीला, प्रत्येक मागणीला जर हे शासन एंटरटेन करत असेल, तर मला वाटतंय या राज्यामध्ये कायदा उरलाय का? या राज्यामध्ये दीनदलितांचं, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांच्या हिताचं रक्षण करण्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कमी पडतायत का? आणि जर असं घडणार असेल, कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होणार असेल, सुप्रीम कोर्टानं सांगून सुद्धा जर वेगवेगळ्या मार्गानं बॅकडोअर जर अशा काही गोष्टी होणार असतील, मोडून तोडून कायदा धाब्यावरती बसवून कोणतरी मागणी करतो, कोणतरी झुंडशाहीनं इथली व्यवस्था वेठीस धरतो, मुख्यमंत्र्यांना वेठीस धरतो, इथल्या जनतेला वेठीस धरतो, इथल्या आमदार खासदारांना वेठीस धरतो, प्रत्येक माणसाला एखाद्या नक्षल्याप्रमाणे जर वागणूक देणारा एखादा माणूस जर एखादा आंदोलन उभं करत असेल, तर मला वाटतंय या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त असणाऱ्या ओबीसी विजयंतीच्या हिताचं रक्षण करण्यास हे शासन, हे मुख्यमंत्री, हे दोन उपमुख्यमंत्री आणि सत्तेमध्ये जे रूलर म्हणून बसलेले आहेत, ही लोक कमी पडलेले आहेत। तमाम या महाराष्ट्रामधला ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती या बोलत नाहीत। याचा अर्थ असा नव्हे की ते घाबरलेले आहेत, त्यांना कळत नाही। जर या सत्ताधाऱ्यांना पोलरायझेशनची भीती वाटत असेल, सत्ता जाण्याची भीती वाटत असेल, राजकारण धोक्यात येण्याची भीती वाटत असेल, तर ओबीसी इथून पुढच्या कालावधीमध्ये जशास तसं उत्तर देईल आणि ओबीसी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये भलं मोठं आंदोलन उभं करेल।